नमस्कार मित्रांनो, विठ्ठल रुक्मिणी यात्रा कंपनीचे मुकदम दोन्ही आपल्या सोबत आहेत आणि आपण यात्रेला केदारनाथला निघालेलो आहे. अशा रीती ब्लॉग चालू होतोय. दिवस पहिला तसं 2 दिवस रेल्वेतले आताच दाखवणार आहे मी. आणि महत्वाचं काय फोन आला, घ्या लय महत्वाचं काम आहे तुमचं. आणि ही महत्वाची कामं कर प्रथमच तू दिसणार नाही तसं पण. चल बघूया आता पुढे चाललोय आम्ही. आता इथून कुठे जाणार आहे? दौंडला जाणार आहे. तिथनं रेल्वेतनं चालत आम्ही डायरेक्ट केदारनाथ हरिद्वारला. ओके, अशा रीतीने रेल्वे स्टँडवर पोहोचलेलो आहे आणि कशावर तो पोहोचलाय अपडेटेड व्हर्जन. आणि तुला खरं सांगतो कोरियन वाटायला लागले नाही. अशा रीतीने गर्लफ्रेंडला फोन केला शुभम यांनी आणि सांगत आहेत की सध्या कुठे आहेत म्हणून. आणि उद्या ब्लॉग मध्ये पडणार आहे शुभम. जस्ट लँडेड आणि आता इथून पुढे आम्ही आधी नाश्ता करणार आहे, कारण ट्रेन आहे 10 वाजता 8 वाजता आणून ठेवले ते काबर काय माहित नाही. तर रेल्वे स्टँडवर बसलेलो आहे आणि वाट बघतो रेल्वेची, अजून काय आलेली नाहीये. हे बालाजी सर आहेत, ते आमचे आता मुकदम असणार आहेत आमच्या टोळीचे. कारण टोटल 4 टोळ्या घेऊन चाललोय आम्ही 120 जणांच्या. त्यातल्या आमची टोळी खोंकार आहे. आमचं किती कोयत आहेत आपलं टोटल? 30 कोयत आहेत. 50 टनाचं वाहन असंच भरून देणार आहे आम्ही नाद कारण आमच्या टोळीचा. सोबतच लय बोरावं लागले म्हणून तुम्हाला असं बोर करलोय. रेल्वे हल्ली होती आता चालेल. रेल्वे स्टँडवरून रेल्वे हल्लेली होती, पुढे येऊन थांबलेली होती. इथं गाणलेल्या डीजेवर आम्ही काय करतोय, नाचतोय. नाचून झाल्या. चला हे बसा तुमच्या डब्यात. मी एसीत आहे, फेमस ब्लॉगर एसीत आहे. मी फेमस ब्लॉगर पुढे एसीत आहे. गरीब माणसं तुम्ही बघताय. अजून माझं तिकीट आलेलं नाही. टीसी बाहेर काढते काय माहिती. दादा तुमची बॅग गावली. दादा एवढं उशीर आहेत की आपली बॅग त्यांनी बसमध्येच ठेवली होती फिरायला. बोलायचं राहिलं. सकाळ आमच्या वहिनीने उठून असं शेंगाच्या पोळ्या आणि चपाती आणि भाजी आणि प्रथमेच्या घरनं चकली, शुभमच्या घरनं चिवडा. शुभम दिसत नाही, प्रथमेश दिसला. सर जेवा लागलोय, ठेवा पण असलं काय बघत जाऊ ना लोक जेवताना. रेल्वेत बसून कटाळा आलाय आणि प्रथमेशला आम्ही सांगितलं होतं शेवंती चिवडा ती घेऊन ये. प्रथमेश कुरकुरे घेऊन आलाय. चहा पण दाखव माझ्यासाठी. स्वतःसाठी चहा घेऊन आला, ती बी लोकांना पाजलाय. पोचलं माहित ना. मुकदमा खास भेटायला काळजी करत आले. जरा अंधारात त्या दिसत नाही तुम्ही दोघं बी. उजेडात त्या तर मुकदमा आल्यात काळजी करायला काय कमी जास्त म्हणून. आता कमी जास्त तुम्हाला सांगितलं असते दिदी नसती तर. पण नाही, सगळं व्यवस्थित आहे. दिदी हेडफोन घालतो. आयुष्यात सुख शांती प्रगती समृद्धी सगळ्याची तुम्ही समजून घ्या. बाकी काय चालेल. तुम्हाला कसं वाटतं प्रवास आमच्यासोबत? आनंद. झोपला होता तुला हुडकून होती बाकी. असं जेवण घेतलेलं आहे आणि शुभम मालक यांनी आणलेला कुठला लांबोटीचा चिवडा शंकरचा ती घेतलेला आहे. जेवण तसं काय ओके वाढलं जाईल पण ठीक आहे, चालते. चपात्या आपल्यासारख्या नाही त्या. ब्लॉगर किती फेमस आहे. इथं सुद्धा केदारनाथच्या आपल्या ट्रेनमध्ये आपल्याला फॉलोअर भेटले, पण हे इंस्टाचे फॉलोअर आहेत. आणि याच्यासोबतच ह्यांच्यामुळे हे यांच्यामुळे ट्रिप झाली. बघू आपला डिस्काउंट अजून दिला तर. मेकअप करू दिला ठिकाणी बघू शकताय प्रिपरेशन चालू आहे डान्सचं. नाही पण आधी डान्सचं प्रिपरेशन केल्यानंतर रील्स होईल का नाही आपण ठरवणार आहे. मेकअप पण चालू आहे. ताई तुमचं नाव काय? कांचन. ओके. सो कसं वाटतं तुम्हाला आमच्या ब्लॉग मध्ये येऊन? थँक्यू सो मच. हां मला माहिती असं विचारले तारीफ करते, वाईट कोण बोलत नाही. तुडतो पॉवर बँक माझं काम म्हणजे 100 घ्यायला मी 300 घेणार आहे. तुझा रेट वाढलाय. याचा रेट वाढला. मी एकाकडनं 100 म्हणतो, ती सगळ्याचं 300 घ्यायला, मी एकाकडनं 100 घाललो. हे बघू शकताय ह्या नळले मॅडम आहेत आणि ह्या खूप बिझी आहेत कारण यांची कामं अजून चालू आहेत. फिरायला आल्यावर मॅडम एवढं फोनवर बोलताय. हो एन्जॉय करा, कमॉन. ही काय रे पॅटीस आणि लय वाढलेला आहे नुसता, काय उपयोग नाही. गरम दिलं नाही त्यांनी आम्हाला. गरम आहे की उन्हात ठेवलंय म्हणून प्रथमेशनं गरम करण्यासाठी. आणि आम्ही लुडो खेळायसाठी एवढी जण जमलेलो आहोत. ऑनलाईन केले म्हणून सांग बाकी. हा प्रथमेशनं ऑनलाईन केले आणि आता डाउनलोडिंगला लावले. जिंकल त्याला पहिलं बक्षीस 150 रुपये, दुसऱ्याला 40 रुपये, असं 180 रुपये बक्षीस. टोटल 30 रुपयासाठी तुम्ही बघू शकता. फक्त 30 रुपयासाठी लुडो खेळायचं चालतं माहिती आहे का. आम्ही गेम खेळतो सगळे काय अक्षाने. दोघांची तिकीट होती ती तिकडची स्लीपरची होती शुभ्यासन प्रथमेशचं. TC आला चेक केलं, सगळे हकलून लावली, सगळ्याचे पैसे बाया फोन पेले. 150 रुपये फायदा. डन. ओके. येस. Being here and you can see as we are tired faces right now, and so here's the African guys with us. So,
So it's oh, there is another American girl with us. How you feeling, ma'am? Yeah. So see you again. So मित्रांनो काय आता परत एकदा लुडो गेम चालू केले पैशावरती. यांचे जे पैसे ते माझ्याकडे जमा आहेत आणि मगासारखीच ही पण गेम आम्ही डायरेक्ट असं मध्ये एंड करणार आणि मी पैसे घालणार सगळे खंडित करण्यात आलेला आणि या ठिकाणी पत्ते खेळण्यात सगळेजण बिझी आहेत. आणि हा नवीन माणूस आमच्या जॉईन झाला डिपार्टमेंट मधून क्राईम ब्रांच हडप सर. तुम्ही लुडो गेमचे विनर झाले. 50 रुपये ही तुम्हाला पारितोषिक. थांब कसं वाटतं तुमची प्रतिक्रिया पहिली? मी कधीच असा विचार केला नव्हता. मी याची खूप स्वप्न बघितलेली आणि माझ्या भावाने खूप सपोर्ट केलाय मला याच्यासाठी. आणि मी त्याचं नाव किती दिवस हार्डवर्क आहे? हा माझा 120 दिवसांचा हार्डवर्क आहे आणि ते जाऊन मला आज याचं फळ भेटलं. फळ भेटलेलं आहे. मी खूप खुश आहे. मग तुमची इच्छा आहे का असं की बाबा हे पैसे भावाला द्यायचे असे नाही वगैरे? काय सुद्धा नाही. मॅडमने तुम्हाला खरं सांगतो बरं का स्वतःचे पैसे नाही ह्यावर या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष थांब कार्यक्रमाचे अध्यक्ष गेलेत. थांब की कार्यक्रमाचे अध्यक्ष नारळे मॅडम यांना विचारू आपण काय प्रतिक्रिया विनरला काय सांगाल तुम्ही? पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी आफ्रिकन गेस्ट जमा झाले आपल्याकडे. माझे पैसे घेतले ना. होय मराठी बोलतो आफ्रिकन. आफ्रिकन दिदी तुमचे भाऊ असे बोलतात मराठी एवढं भारी. तुम्हाला पण येतं का एवढं भारी? हो आम्ही दोघं महाराष्ट्रीयन आहे. आम्ही महाराष्ट्रात राहतो. नाही. अजून कोणाला काय स्पेशल स्टेटमेंट करायचं? ए बारक पोरग भाव आमचा भाऊ आहे. भाऊ आहे. हा. अजून काय तर केस लय सांगा. वाढवलेत भावाने. मी शाळेत बघ झूम करून मी मला काय नाही बोला ब्लॉग मध्ये पडणार आहे. तुम्हाला काय बोलायचं? भाई ब्लॉग टाकायचं बरं का. मीच मारलं सांगता 4-5 वेळा. तुमच्या अकाउंटला परत भरावी लागेल. ऑफिस टाइम संपल्यानंतर काम करणारी महिला आता अकाउंटला किती पाठवत? हरणी म्हण. आणि हे काय की नाही? ए काय नाही. ए नथिंग भाव आहे माझा फंड्री. तुमचं नाव सांगा ब्लॉग मध्ये तुम्ही नाहीये. प्रियंका. तुमचं काय नाव? काका तुमचं नाव? नागनाथ गाडेकर. योगेश सर. तुमचं नाव? सोनाली सुरवसे. पण काय बी म्हणा प्रणवची मम्मी नाही वाटत तुम्ही. हा ठीक आहे बहीण आत्या वगैरे असं काय म्हणलं चाललं असतं. हे, ठीक आहे यश आला. आला हा आपला सिरी. सकाळपासून ज्याची त्याला काळजी लागली तो शेवटी आलेला आहे यश इथे. आणि तुमचं नाव ताई? ए आपले हे सिरी. हाय. हे सिरी हात करे का? सिरी हे सिरी. श्री कसला हसते बघ ना तोंड घेऊन. थांबा आणि वेट आणि मी हँडसम ब्लॉगर वर्ष नमस्कार मित्रांनो. तर 20 रुपये. तर या ठिकाणी 20 रुपये बक्षीस असणार आहे. कारण आता आपण काय करणार आहोत एक अशी कॉम्पिटिशन घेतो. कॉम्पिटिशन म्हणण्यापेक्षा एक प्रश्न विचारणार आहोत. आता माझा चालू आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर जो कोण जास्त फनी देईल त्याला हे 20 रुपये मिळणार. या ठिकाणी बघू शकताय हरणी ह्यांची मुलगी होती. कोणतरी काळजी म्हणते पण आपण लक्ष द्यायचं नाही. माईक आहे. तुम्हाला महत्वाचा मुद्दा दाखवतो. ह्या ज्या आहेत ना सुरवसे काकू त्या ह्याची मम्मी आहेत. वाटत नाही पण ह्याचीच मम्मी आहेत त्या. विचारायचं ना काय तुमची. हा 1 मिनिट. हा. तर पहिला प्रश्न आपण विचारूया. माईक मध्ये बोला. हा काय विचारायचं? कसं वाटतंय तुम्हाला? ते बोला काय काहीतरी बोला. सगळे हसले पाहिजेत. हसले पाहिजे सगळे. तिकडे वाटते. हा थांबा 1 मिनिट. माईक इथं आहे. कशाबद्दल विचारताय? कशाबद्दल बोला फक्त तुम्ही हसच काहीतरी बोला. जो कोणी बोलेल त्याला 20 रुपये म्हणजे मिळणार. तुमचं म्हणणं आहे की प्रणवकडे बघून बोलायचंय का? नाही, त्याच्यावरून तसं हसू येतं. बोला काय न बघता बोला हसू येत नाही म्हणजे. काय नाही खूप छान वाटते. आम्ही केदारनाथला चाललोय. आम्ही 2 दिवस झाले आंघोळ केले. सगळे पारुशे तरी सुद्धा एन्जॉय भरपूर करतायत. तर या ठिकाणी आपण बघू शकतोय 7/12 सर्व्हिसेसच्या सर्वेसर्वा आदरणीय श्री नारळे मॅडम. टाळ्या. थँक्यू. तर यांना आम्ही प्रश्न विचारतोय. हा विचार. कसं वाटतंय सकाळपासूनचं वातावरण तुम्हाला? सकाळपासूनचं वातावरण वगैरे आले का तुम्हाला? हा ना प्रॉब्लेमच पलीकडे वगैरे भरपूर आले ना? नक्कीच. चला पुढे जाऊया. त्याला माईक घालून काका तुम्हाला कसं वाटतं आमचं शोध फिरून? काका नीट बसा की आपल्या ह्याच्यात दिसते. नक्की तर दिसतंय का? टीव्हीला टाकायचं. टीव्हीला असते उद्या या माझं चॅनलचं नाव आहे हो. हा अरे सर्व्हिसेस. कसं वाटतं तुम्हाला केदारनाथ यात्रेला येऊन? आता तशी पाहिली तर माझी पहिलीच यात्रा आहे त्यामुळे खूप एन्जॉय वाटला. छान वाटलं. आणि एकदम तरुण मुलाच्या ग्रुपमध्ये एकदम म्हातारा आल्यामुळे तर त्यातून खूप आनंद वाटला. बोलताय म्हटलं
तुम्ही पहिले पण एवढं पण वय वाटत नाही का तुमचं? माझा 59 चालू झाले आता. खरं सांगता का? हो 35 नुसतं क्रॉस केलं. माझ्याकडे यायचं नाही तुला आता सांगतो. तुला कोण विचार हा एक्स्ट्रा दाताच्या एक पुरगी गावली, पण ह्या 2 मॅडम- एक्स्ट्रा दाताची एक पुरगी गावली. ह्या मॅडम अचानक केदारनाथ ट्रिपला आलेला आहे. हा महत्वाचा जे प्रश्न की माझा आहे. गोष्टी हा क्वेश्चन आहे आपण सगळे जर 3 दिवस झाले पारुशी असेल तर हा व्यक्ती सध्या 14 दिवस घरी पारुसा होता. काय विषय आहे अंगावर लोकं कपडे 14 दिवस असण्याबद्दल हीच दिसले. नाही 2 दिवस फक्त एक कपडे घातलेली आहे मी. ती 2 दिवस पारुशी आजच्या डिओ दिवस मी दोन आणलेला आहे तो मी युज करत आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम दिवोला नाही तुमचा वास हरवून एवढं पण परिस्थिती वाईट नाही जिंकलेला आहे की नाही? हरणी हरणी प्लीज. मला नीट प्रश्न विचारा प्लीज. मग मी समोर आम्ही तुला काय ते विचारणार नाही, तू सांगू पण शकत नाही. नाही विचारू शकता असं काय प्रॉब्लेम नाही असं काय नाही, तुम्हाला विचारायचं ते विचारू शकता. So right now, what your point of view on the war of India-Pakistan? ए जाऊ दे दरवाजे पलीकडे कसं वाटलं सांग. लय उगीच एवढं टेन्शन नाही घ्यायचं. अनुभव महत्वाचा सगळं. सकाळचा प्रॉब्लेम काय आला का तुम्हाला? थेंबे थेंबे तळेसाचे हा. ऐका ना ऐका की तिकडे दरवाजाच्या पलीकडे एक तळाचा हिचं फक्त नाव विचार, हीच मोठा चौक आहे. नाव काय पूर्ण श्रीबाड हा? श्रीबाड पुढचं काय? बाड हा हा अच्छा बसून घ्या बसून घ्या तुम्ही. तुमचं नाव सांगा. प्रॉब्लेम विचारा. यांच्या चेहऱ्याकडे बघून कळून जाईल कधी काय झालं प्रॉब्लेम. काय झाला होता प्रॉब्लेम दरवाजाच्या पलीकडे काय प्रॉब्लेम? काय मला नाही कळलं काय दरवाजाच्या पलीकडे काय प्रॉब्लेम आला? दरवाजाच्या पलीकडे आम्ही काय बघितलंच नाही बघितलं नाही बघितलं आम्ही पोहोचलेच नाही. हा तुम्ही आताच तोंड धुवून आलात, तुम्हाला कसं फील होते? खूप छान गरम 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 गरमच पाणी वापरलं तिथलं काय चांगलं पाठवतो बोल. मला काय नाही सुचत. प्रियंका कुठे गेली? इथं गायब झाली काय? मागितलं काय चालू आहे? कॉल्स रे कॉल्स काय चालू आहे? कॉल्स झालं कंटेंट. तुम्हाला काय बोलायचं ते? तुम्हाला काय बोलायचं? केदारनाथ ट्रिपला येऊन कसं वाटतंय? काय खूप छान वाटतं. अजून काय वाटतं? जेवण कसं होतं असलं घरी? छान होते छान काय खोटं किती खोटं बोलतो? सरळ खोटं बोला. सरळ प्रियंका मॅम विथ अस अँड मॅम व्हॉट वुड यू लाईक टू से युअर विथ अस फॉर द केदारनाथ ट्रिप? एवढं लक्ष देऊ ना पलीकडे दरवाजा पलीकडे कसं वाटलं सांग. इंग्लिश वरनं चालले. गेलोच नाही अजून दरवाजा पलीकडे मागाचा वास आलता तो माझ्यावर ढकललं. आता जी स्पर्धा झाली ज्याच्यामध्ये ज्याचा आन्सर जास्त फनी असेल त्याला आपण 20 रुपयांचं तब्बल 20 रुपयांचं पारितोषिक जे देणार होतो. तर त्या पारितोषिकाचे जे खरे मानकरी आहेत, जे विजेते आहेत ते आपल्याला सापडले. का तुमचं नाव? नागनाथ ज्ञानेश्वर गाडेकर सर. गाडेकर सरांना हे पारितोषिक जात आहे. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी, लढलो आणि जिंकलो मी दुश्मनी आज मला वाकून सलाम करी या माती. जेवण तसं आपल्याला नीट मिळेल नाही, पण आता अजून एकदा जेवण मागवलेलं आहे. पर्याय नाही, काहीतरी खाऊन जागावं लागणार आहे. गरीब वाईट असते हो. आलंय जेवण आलंय आणि या ठिकाणी आपण जेवूया. जेवण चांगलं असेल नसेल तो परत सांगतो, पण भूक लागले. जेवायला लावलं ना, ही चपाती नाही नैवेद्य दिले त्यांनी. नैवेद्य खाणार आहे आम्ही जेवणामध्ये. फायनली हरिद्वार स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि आता विषय काय आला माहिती आहे का? ही जी स्लीपर मधली माणसं आहे ती काय, ही स्लीपर मधली माणसं भेटली बा नाद करते का संबोधूया. आता जातो आवरून आम्ही. सोनप्रयागचा दुसरा ब्लॉग बघायला विसरू नका. चलो बाय बाय. आजच्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा बाय बाय.